सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेण्याकरता दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अर्थात विमानतळावरून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार जोडले गेलेले आहेत। तर तिथं आंदोलकांमध्ये कसा उत्साह आहे, कशी विजयी रॅली काढली जाणार आहे, बच्चू कडूंचं कसं स्वागत केलं जाणार आहे याचा अपडेट देण्याकरता आपल्यासोबत जोडले आहेत सूरज दहाट। सुरुवातीला मी जाते ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, 12 वाजलेले आहेत। साधारणतः पुढच्या 15 मिनिटात किंवा 30 मिनिटात कोणत्याही क्षणी बच्चू कडू त्या ठिकाणी दाखल होतील आणि विमानतळावरूनच बच्चू कडूंचं जंगी स्वागत केलं जाईल। काय अपडेट आहेत? अगदी लागवीची आपण जर पाहायला गेलं, मी सध्याला आता विमानतळावरचे आहे आणि या ठिकाणी आता बच्चू कडूंचं काही क्षणामध्ये जे आहे ते आगमन होणार आहे। त्यापूर्वी आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी विमानतळ परिसरामध्ये एकूणच करण्यात आला आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी देखील या ठिकाणी जी आहे जमायला सुरुवात झालेली आहे। दररोज जो आहे तो हा विमानतळाचा पूर्ण रस्ता मोकळा असतो, मात्र आज बच्चू कडू यांचं या ठिकाणी जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून केलं जाणार आहे। त्यासाठी जे आहे ते पोलिसांनी या पद्धतीने या ठिकाणी मध्यभागी या रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेडिंग केले आणि अगदी आतमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना जे आहे ते शिरू देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही। बाहेरच जे आहे ते बच्चू कडूंचं स्वागत व्हावं, या ठिकाणी कोणत्याही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली आहे आणि चोख बंदोबस्त पोलिसांचा एकूणच जे आहे ते विमानतळ परिसरामध्ये सध्याला लागलेला आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्र्यांसोबत जे आहे ते बच्चू कडू असतील आणि इतर शेतकरी नेते यांची सकारात्मक चर्चा झाली। त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोरून सांगितलेलं आहे की 26 जून 2026 पर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आम्ही निर्णय घेणार। त्यानंतर कुठं ना कुठेतरी बच्चू कडूंच्या या आंदोलनाला हा एक मोठं यश मानलं जात आहे। त्यापूर्वीच शेतकरी आंदोलक जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते ते आंदोलक जे आहे ते अति उत्साही अति आनंदी आहे आणि बच्चू कडूंचं स्वागत करण्यासाठी जे आहे ते आता विमानतळ परिसरामध्ये यायला दाखल व्हायला जे आहे ते सुरुवात झाली आहे। आणि अगदीच या ठिकाणी बच्चू कडूंचं स्वागत केल्यानंतर बच्चू कडू थेट जे आहे ते ज्या ठिकाणी खापरी परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आंदोलनस्थळी जातील। काल जे विषय जे आहे ते चर्चेमध्ये मांडले गेले, विशेषतः म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये 26 जून 2026 ची तारीख जी आहे ते निश्चित करण्यात आली असली तरी इतर जे कोणते मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती कशा पद्धतीने चर्चा झाली आणि त्यावर काय काय निर्णय झाले, कारण की काही असे निर्णय आहेत जे तातडीने जे आहे ते या ठिकाणी लागू केले जाणार आहेत। त्यामध्ये विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांचे पीक खरेदी केंद्र असतील आणि शेतकऱ्यांचे पीक खरेदी करण्यासंदर्भातले निर्णय काही तातडीने घेण्यात आले आणि इतरही काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते तातडीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला का या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या भाषणातून बच्चू कडू जे आहेत ते आंदोलकांना या ठिकाणी संबोधित करणार आहे। त्यामुळे नक्कीच आता काही क्षणामध्ये बच्चू कडूंचं नागपूर विमानतळावर आगमन होईल। त्यानंतर हे आंदोलक शेतकरी जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये बच्चू कडूंचं स्वागत करणार आहे। त्यानंतर नेमकं बच्चू कडू आपल्या आंदोलनाच्या या शेवटच्या भाषणामधून शेतकऱ्यांना काय संबोधित करतात, काल कोणकोणते विषय जे आहे ते बैठकीमध्ये चर्चेत मांडले गेले, हे संपूर्ण सविस्तर माहिती बच्चू कडू देणार आहेत। त्यामुळे नक्कीच जे आहे ते शेवटचं जो बच्चू कडूंचं भाषण असेल तो महत्त्वाचा असेल आणि त्याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी या ठिकाणी ज्ञानेश्वर, आपण थेट जाऊया सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, आपण पाहतोय आंदोलकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गेले अनेक दिवस खरं तर मग तो रास्ता रोको असू दे, रेल अडवण्याचा प्रयत्न असू दे, या सगळ्या प्रकरणी या आंदोलकांमध्ये एक आक्रमक भूमिका पाहायला मिळत होती। पण आज मात्र सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांमध्ये एक विजयाची भावना, विजयी रॅली काढली जाणार आहे। बच्चू कडूंचं जंगी स्वागत, आंदोलकांची काय भावना आहे? नक्कीच लागवीजी, ज्या प्रकारे गेल्या 8 महिन्यापासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून जो बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जो लढा उभारलेला होता, संपूर्ण राज्यामध्ये तो त्याचा वणवा पेटलेला होता आणि याचा जो समारोप जो आहे तो नागपूर उपराजधानीमध्ये झालेला, म्हणजे नागपूर उपराजधानी म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं गाव या ठिकाणी संबोधलं जातं। त्याचमुळे जर पाहिलं तर राज्य सरकारने जे कर्जमाफीची तारीख दिल्यामुळं राज्यभरातील शेतकरी उत्साहाचं वातावरण राज्यभरातील शेतकऱ्यांनी यामध्ये दिसून येत आहे। साधारणतः 12:15 जे आहे बच्चू कडूंचं आगमन जे आहे नागपूर विमानतळावर होणार आहे। त्याच नागपूर विमानतळावरून भव्य अशी रॅली काढत जे आहे नागपूरच्या याच खापरी परिसरामध्ये बच्चू कडूंची या ठिकाणी सभा होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर हेच एक छोटेखानी सभागृह, या सभागृहामध्ये बच्चू कडूंची या ठिकाणी सभा होणार आहे आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं गेलं तर ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हे संपूर्ण या ठिकाणी शेतकरी आले। आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आपल्याला उभं या ठिकाणी दिसतात। 12:30 वाजता या ठिकाणी विजयी सभा या ठिकाणी होणार आहे आणि या संपूर्ण संदर्भातून आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार। मला सांगा कसा उत्साह या ठिकाणी दिसतो तुम्हाला, काय सांगणार?
आम्ही आता आमच्या शेतकऱ्यांसाठी जे आता 30 जून तारीख दिली ही शेतकऱ्यांना एकदम समाधान वाटतंय आणि त्यांचा कोरा उतारा झाला तर त्या शेतकऱ्यांना एकदम समाधान वाटतंय म्हणून आमचे बच्चू भाऊ आता आलेले इथं नागपूरमध्ये आता आले तर ते आनंदाने आम्ही त्यांचा आनंद व्यक्त करणार आहोत. नक्कीच कम्युनिस्ट पक्षाचे देखील पदाधिकारी माझ्यासोबत आहे. काय सांगणार एकंदरीत? बघा, गेल्या 27 तारीखपासून मोजरीवरनं जो हा महाएल्गार मोर्चाला सुरुवात झाली, याचं जे महाएल्गार मोर्चाचं प्रतिनिधी मंडळ मंत्रालयामध्ये काल पोहोचलं आणि तिथं रात्री जी काही चर्चा झाली माननीय देवेंद्र फडणवीस सोबत, आपल्या मुख्यमंत्र्यासोबत, त्या चर्चेदरम्यान आम्हाला त्यांनी 30 जून ही तारीख दिली. खरोखर म्हणावं असं वाटतं की बा हा एवढा मोठा एल्गार मोर्चा नागपूरला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वेशीवर, त्यांच्या घराच्या दरवाजाजवळ संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला शेतकरी हा त्याचे ज्वलंत प्रश्न घेऊन आलेला आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. तर फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी प्रतिनिधी मंडळाला मुंबईला बोलवलं. ऑलरेडी त्यांनी इथे यायला पाहिजेत होतं ते प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला पाहिजे होती. आत्ता मला असं म्हणता येईल की आज जरी प्रतिनिधी मंडळ चर्चा करून आलं, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आम्हाला कर्जमाफीची 30 तारीख या ठिकाणी दिलेली आहे, आमचे 22 मुद्दे आहेत, तर त्याच्यावर आम्ही काही फार समाधानी आहोत अशातला भाग नाही. कारण तुम्हाला सांगतो, मार्च एंडिंग जे आहे ते 31 तारीखला मार्च एंडिंग संपून जाते आणि 30 जून हे त्याच्यानंतर येते. फायनान्शियल कर्ज जर आपण विचार केला, समाधानी आहेत की नाही? आम्ही या गोष्टीवर समाधानी नाही आहे. राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतलेला आहे, काही अंशी आंदोलनकर्त्यांनी आणि आंदोलनाच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी त्यांच्या चुणूक दाखवून दिली. कारण काय की एक मिनिट, आंदोलनकर्त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला शंका होती की हायकोर्टाच्या आदेशानुसार हे आमचं आंदोलन चालू देतील नाही. जसं जरांगे पाटलाचं आंदोलन, मराठा आंदोलन मुंबईमध्ये चालू होतं. लागवीजी, आपल्यासोबत बच्चू कडू यांचे भाऊ भैयासाहेब कडू आहे, सरपंच आहे ते बेलोरा गावचे. काय सांगणार तुम्ही? सातत्यानं तुमच्या भावाच्या पाठीशी असता, काय भावना आहे? खरंच तुमच्या लढ्याला यश आलं असं वाटतं तुम्हाला? आमच्या लढ्याला यश आलं. सगळा शेतकरी एकजुटाला हे पण एक यशच आहे. सगळे शेतकरी नेते एकाठतले हे पण एकत्र आले, हे पण एक यशच आहे. आणि फडणवीस साहेब जे आहे ते वारंवार भूलथापा देतात असा सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे. पण यावेळेस सगळं शेतकरी एकजूट होऊन त्यांना आता जे जो तारीख दिली आहे 30 तारीख, या 30 तारीखले त्यांनी जो शब्द दिला, शब्द जर पाळला नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन उभं करणार सगळे शेतकरी आणि सगळे शेतकरी. तुमचा लहान भाऊ आहे बच्चू भाऊ म्हणून एक काय भावना वाटते तुम्हाला? आमचं जे बच्चूभाऊ जे आहे, बच्चूभाऊ नेहमी हे गोरगरीब असो, मेंढापाळ, जे काही गरीब वर्ग आहे आणि शेतकरी याच्या लढ्यासाठी नेहमी 24 तास घराच्या बाहेर असतो. आणि आता हा जो लढा उभारला आहे, या लढ्यात त्यांनी हे जे शेतकऱ्याची जी दयनीय परिस्थिती आजच्या मराठवाड्यातला दयनीय परिस्थिती आहे, पूर्ण महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, भाऊनी जे हे शेतकऱ्यासाठी जे चळवळ उभी केली आहे, यांनी आम्ही खूप समाधान आहे. आणि असेच त्यांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जातंय, आनंद व्यक्त केला जातोय. तुर्तास धन्यवाद सूरज आणि ज्ञानेश्वर, तुमचे आभार. तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.